उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने नागपुर में हुई हिंसा को लेकर विधान परिषद में बयान दिया। सोमवार को नागपुर में आखिर क्या हुआ, यह जानकारी देते हुए उन्होंने औरंगजेब वाले बयान का हवाला देते हुए अबू आजमी की आलोचना भी की। उन्होंने शिवसेना पार्टी के विधायक अनिल परब द्वारा विधान परिषद में दिए गए बयान का भी उल्लेख किया। इसके बाद वह आक्रामक हो गए और शिवसेना पार्टी की कड़ी आलोचना की। शिवसेना उद्धव ठाकरे की पार्टी की कड़ी आलोचना की। एकनाथ शिंदे ने कहा कि 2022 में मैंने कुछ भी गुप्त रूप से नहीं किया, जो भी किया दिल खोलकर किया। लेकिन आपके नेता गुप्त रूप से भाजपा नेताओं से मिले। उन्होंने कहा कि वे गठबंधन करेंगे, लेकिन वे फिर से मुकर गए। शिवसेना ठाकरे विधायक अनिल परब ने कुछ दिन पहले विधान परिषद में बोलते हुए कहा था कि उन्हें छत्रपति संभाजी महाराज की तरह प्रताड़ित किया गया। मुझे पार्टी बदलने के कारण सताया गया, लेकिन जिस तरह छत्रपति संभाजी महाराज ने अपना धर्म नहीं बदला, उसी तरह उन्होंने कहा था कि उन्होंने अपनी पार्टी नहीं बदली। इसका जिक्र करते हुए एकनाथ शिंदे ने कहा कि आपको किस तरह की यातनाएं झेलनी पड़ी। मुझे पता है कि आपके खिलाफ कार्रवाई होने के बाद आप भी झुक गए, लेकिन मामले से बरी होने के बाद आप अपने नेताओं की तरह पलट गए। एकनाथ शिंदे ने कहा कि छत्रपति संभाजी महाराज को औरंगजेब ने बेरहमी से मारा था। उनकी आंखें फोड़ दी गई थी, उनकी जीभ भी काट दी गई, उनकी चमड़ी छील दी गई, उस पर नमक छिड़का गया। क्या आप इस तरह के अत्याचारों के अधीन थे? आपने सत्ता के लिए लाचारी स्वीकार की है। आणि खऱ्या अर्थाने सभापती महोदय तो जेव्हा आला त्यावेळेस हिंदू देवतांची मंदिरं तोडून टाकली। कुणी त्याला म्हणाला खाली कुशल प्रशासक होय। छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्याची बरोबरी केली होती। त्यावेळेस खालच्या सभागृहातल्या अबू आजमीला मी बरोबर त्याला उत्तर दिलं। दुसऱ्यांदा त्यांनी शंभूराज आणि संभाजीराजे आणि छत्रपती आपले औरंगजेब याची बरोबरी केली। म्हणाला कुशल प्रशासक आहे, चांगला प्रशासक आहे, त्यांनी हे केलं ते केलं। अरे असं बोलताना लाज तरी वाटली पाहिजे। हा खऱ्या अर्थाने हा आपल्या स्वराज्यावर चाल करून आलेला, स्वराज्याचा घास घ्यायला आलेला हा औरंग्या हा मंदिर तोडली, त्यांनी आया अब्रूंची लखतर हे केली, आया बहिणींची अब्रू लुटली। संभाजीराजे सापडत नव्हते, त्यानं निष्पाप लोकांचे बळी घेतले, रक्ताचे पाट वाहिले आणि अशा या औरंग्याचं उदात्तीकरण करणं काय? आणि म्हणून या ठिकाणी याचं उदात्तीकरण थांबावं। जे लोक आज मागणी करतायत, जे लोक मागणी करतायत, मग ते विश्व हिंदू परिषद असेल कोणी असतील, यांची मागणी चुकीची आहे का? बिलकुल नाही। आणि म्हणून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक देशांनी जे जे आक्रमणकारी होते त्यांच्या खुणा पुसून टाकल्या आणि ज्यांनी शौर्य गाजवलं त्यांच्या खुणा ज्या आहेत या तिथून ऊर्जा आणि प्रेरणा घेण्यासाठी ठेवल्या। आपल्या ब्रिटिश सरकारच्या काळात इथं बीटीचं स्टेशनचं आपण व्हिक्टोरिया टर्मिनस होतं त्याचं छत्रपती शिवाजी महाराज केलं। या ठिकाणी एअरपोर्टचं नाव बदली केलं। आपण काळा घोडा काढला, आपण किंग एडवर्डचा पुतळा काढला। मग हे जर आहे तर संभाजीनगर आपण केलं, अहिल्यानगर आपण केलं, आपण हे धाराशिव केलं, आपण हे सगळं केलं। आणि मग मला एक सांगा, खऱ्या अर्थाने या ठिकाणी जेव्हा ज्यांनी शंभूराजांचा अनन्वित छळ केला, ज्यांनी त्यांची नखं कापली, खेचली, त्यांनी त्यांची चामडी सोलली, त्याच्यावर उकळतं तेल टाकलं, ती मीठ चोळलं, डोळे लाल लाल शिगांनी त्यांनी फोडले, जीभ कापली। अशा शंभूराजांचा अपमान अत्याचार करून धर्म बदलत नाही म्हणून बलिदान त्यांनी दिलं आणि त्यांचे तुकडे तुकडे केले। आणि असं केल्यानंतर काही लोक म्हणतात, काही लोकांनी ते काय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबाची तुलना केली, म्हणाले क्रूर प्रशासक आहे। काय अरे कुठला क्रूरपणा त्यांना दिसला त्यांच्यामधला? त्यांचे काय डोळे काढले का? त्यांचे काय जीभ काढली का? त्यांचे काय कातडी सोलली का? त्यांचे काय नख कापले? काय केलं? अरे काय बोलायचं, कोणाची तुलना कोणी करायची? आणि म्हणून माझं सभापती महोदय एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी जे औरंग्याचं उदात्तीकरण करतायत
हे थांबलं पाहिजे. आणि ज्यांनी उदात्तीकरण खाली केलं त्यांना निलंबित करण्याचं काम केलंय सरकारने, त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. आणि खऱ्या अर्थाने यामध्ये औरंगजेबाने तुमचा पण छळ झालाय का? आणि सभापती महोदय यामध्ये सभापती महोदय नाही तुमचं झालंय काय संभाजी महाराजांसारखं? तुमचे काय नाही संभाजी महाराजांनी 2019 मध्ये आता मी सांगतो ऐका, मी सांगू ऐकता 2019 ला अरे तुमच्याकडे काय हिंमत आहे? तुमच्याकडे काय हिंमत आहे? अरे तुम्ही तुमच्याकडे काय हिंमत आहे? तुमच्याकडे काय हिंमत आहे? अरे खुर्चीसाठी मला बोलू द्या. बाळासाहेबांचे विचार सोडले, खुर्चीसाठी औरंगजेबाचे विचार धरले आणि खुर्ची मिळवली यांनी. आणि म्हणून या सरकारमध्ये तुम्हाला या हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाहीये. आणि म्हणून बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले खुर्चीसाठी तुम्ही 2019 मध्ये सत्ता मिळवली, काँग्रेस बरोबर जाऊन तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊन सत्ता मिळवली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले, औरंगजेबाचे विचार स्वीकारले. आणि म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार काय? अरे तुम्ही यांना आतमध्ये घालणार होते या लोकांना. अंबादास ऐका अरे यांना मी सांगतो, अरे हे गेले होते तिकडे, हे गेले होते लोटांगण घालून आले आणि म्हणाले मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली. आणि म्हणून यांचे प्रमुख पण गेले आणि तिकडं म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू, इकडं आल्यावर पलटी मारली. आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, आशिष शेलार या 4 लोकांना जेलमध्ये टाकणार होते. जेलमध्ये टाकून महाविकास आघाडी सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते. त्यावेळेस मी यांचा डाव मोडला, यांचा टांगा पलटी करून टाकला, यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीचं सरकार आणलं. महायुतीचं सरकार बसा औरंगजेबी विचार तुम्ही सोडा. औरंगजेबीचे अरे तुम्हाला नोटीस आल्यानंतर तुम्ही गेले. हे एक मिनिट तुम्ही बसा ना जरा. आपण का उभे आहेत? बसा ना जरा. आपण हेमंत पाटील जरा खाली बसा. गिरीश महाजन आपण खाली बसा. खाली बसा. हेमंत पाटील खाली बसा. अरे आपण बसा जरा. सगळे खाली बसला ऐकतात. उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका 289च्या अनुषंगाने आपल्याला देत आहेत. मला वाटतं की त्यांचं बोलणं कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया. परंतु शासनाची भूमिका आपल्या 289च्या अनुषंगाने जर बोलले असतील तर आपलं नाव घेतलं नाही. आपण कोणत्या मुद्दे बोलला? अरे सत्तेसाठी हे लाचार झाले. सत्ता मिळावी म्हणून तुम्ही बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवलं त्या काँग्रेस बरोबर बसले. औरंगजेबी विचार तुम्ही घेतले, बाळासाहेबांचे विचार सोडले, शिवाजी महाराजांचे विचार सोडले. अरे तुम्ही काय शंभूराज. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं, शिवसेना वाचवली, धनुष्यबाण वाचवला म्हणून 80 पैकी 60 जागा आल्या. तुम्ही 100 लढवल्या, 20 जागा आल्या तुमच्या बरोबर. आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा शिकवलेला आहे. जनतेने
काय धडा तुम्हाला शिकवलाय? जनतेने तुमची जागा दाखवली आहे. आपण बसा, विरोधी पक्षाने आपण जरा बसा. जनतेने तुमची जागा दाखवली आहे आणि तुमच्यात हिंमत असेल तर सांगा. आपण असं करणार, टॉर्चर करणार, त्यावेळेस आपण भाषणामध्ये व्यत्यय येत असताना दोन्ही बाजूच्या सदस्यांनी असं उभं राहणं योग्य नाहीये. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याकूब मेमन याची कबर सजवली. तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अरे हिंदुत्वाचं नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे. आणि म्हणून या एकनाथ शिंदेने धाडस केलं, हिंदुत्वाचं सरकार आणलं. हिंदुत्वाचं सरकार, बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आणलं. 2.5 वर्ष आम्ही महायुतीचा कारभार केला. 2.5 वर्ष महायुतीचं सरकारने काम केलं. म्हणून तुमचं विरोधी पक्ष नेता पण गेलं. अरे तुमचं काही गेलं. आणि तुम्हाला जेव्हा अरे एक अंदर की बात है. सभापती महोदय, मला एक गोष्ट बोलायला सांगा. सभापती महोदय, यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले. मला माफ करा. मोदी साहेबांना भेटले, मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो. इकडे येऊन पलटी मारली. तुम्ही पण गेले होते. तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा. नंतर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली. ही मला गोष्ट माहित आहे. आणि म्हणून सांगतो तुम्हाला, आम्ही जे केलं ते खुलेआम केलं. आम्ही लपून छपून गेलो नाही. जे केलं, जेव्हा शिवसेना धोक्यात आली, धनुष्यबाण धोक्यात आला, बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले, हिंदुत्व धोक्यात आलं, तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले, त्यावेळी